आता ह्या चॅप्टरमधलं हे आपलं एकच पेज शिल्लक राहिलेलं आहे. एक्झरसाइज 7.1 12चे स्टुडंट 15वा आणि 16वा हे दोन प्रॉब्लेम घेतलेत. एक प्रॉब्लेम सोडून दिला कारण की तो एक प्रॉब्लेम इतका मोठा आहे 4 मार्काला परवडतच नाही. हे पूर्ण भरून आणि हे पूर्ण भरून त्याचं असं उत्तर तयार होईल इतका मोठा आहे. अ क्लास हॅज 15 स्टुडंट, फक्त 15 विद्यार्थी आहेत. हुज एजेस आर 14, 17, 15, 14, 21 वगैरे 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 इथपर्यंत दिलेले आहेत सगळ्यांची. One student is selected in such a manner that each has the same chance being chosen and the age x, त्याला x ने डिनोट केले आपण, of the student is recorded. म्हणजे त्याच्यातला एक स्टुडंट त्याच्यातला आपण घेतला आणि त्याचं एज जे आहे ते x म्हणून त्याला डिनोट केलं. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्सचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन करायचं. फाइंड मीन व्हेरियन्स अँड SD ऑफ एक्स. म्हणजे बराच मोठा प्रॉब्लेम हा सुद्धा. एक्स काय सांगितले आपल्याला, लेट एक्स डिनोट द एज ऑफ द चूजन स्टुडंट. त्याला सिरियली मांडलं मी. 14 मिनिमम आहे आणि मॅक्झिमम किती आहे त्याच्यातला 21, म्हणजे 14 पासून 21 पर्यंत हे सिरियली मांडले. आता हे 14 पासून 21 पर्यंत 14 किती आला ह्याच्यामध्ये दिलेल्या क्वेश्चनमध्ये जे दिलेले आहे तुम्हाला हे, तर 14 किती वेळेस आलेला आहे पहा, 2 वेळेस आहे. 15 एकच वेळेस आहे. 16 2 वेळेस आहे. हे मी व्यवस्थित पाहून लिहिलेलं आहे. तर कोणतं एजचा स्टुडंट किती वेळेस आलेला आहे ते इथं आधी लिहून टाकले पहा. एज एक्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स. 14 एजचे 2 स्टुडंट्स आहेत. 15चा 1, 16चे 2, 17 एजचे 3 स्टुडंट्स आहेत. 18चा 1 आहे, 19चे 2 आहेत, 20 एजचे 3 स्टुडंट आहेत आणि 21चा 1. इच स्टुडंट हॅज सेम चान्स टू चूज. प्रत्येकाला सारखा चान्स आहे की नाही, जरी वेगवेगळ्या एजचे एकापेक्षा जास्त स्टुडंट्स असले तरी. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू काय मिळणार आहे, n/15. n म्हणजे काय घेतलेले आपण, नंबर ऑफ स्टुडंट्स. किती स्टुडंट आहेत एक्सचे म्हणजे त्या एजचे. उदाहरणार्थ इथं आपण समजा 14 जर घेतलं तर किती मिळेल आपल्याला, 2/15 मिळेल, कारण की 14 एजचे स्टुडंट किती आहेत, 2 आहेत. 17 एज घेतलं म्हणजे एक्स इज इक्वल टू 17 घेतलं तर इथं काय मिळेल आपल्याला, 3/15 मिळेल, कारण की 17 एजची स्टुडंट्स किती आहेत, 3 आहेत. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन. आता हे प्रत्येकाचं लिहित बसलं नाही कारण की आधीच हा प्रॉब्लेम मोठा आहे. किंवा तुम्ही लिहू शकता प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 14 2/15, एक्स इज इक्वल टू 15ची 1/15 या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. ते मी इथं डायरेक्ट लिहून टाकलेलं आहे. म्हणजे 14ची प्रोबॅबिलिटी 15ची ही अशा डायरेक्ट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनच्या पद्धतीनं त्याला लिहून टाकलं आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 14 किती यायला पाहिजे ती प्रोबॅबिलिटी, 2/15. 15 एक्स इज इक्वल टू 15 असताना 1 स्टुडंट आहे म्हणजे 1/15. 16 असताना 2 स्टुडंट्स आहेत म्हणजे 2/15. 17 एज असताना 3 स्टुडंट्स आहेत म्हणून 3/15. या पद्धतीने ही 1/15 आली, हे 2/15 आली, ही 3/15 आली आणि ही परत एक वेळेस 1/15 आली. आता आधी हे या पद्धतीनं काढलं मी, परंतु अजून पुन्हा व्हेरियन्स काढताना x² PI काढा, पुन्हा त्यांची बेरीज करा, हे करा, म्हणून हे कट करून टाकलं मी एवढं आणि त्याला त्या टॅब्युलर फॉर्ममध्ये घेतलं की जेणेकरून आपल्याला कमी वेळेत कॅल्क्युलेशनसुद्धा कमी होतात. कसं करायचं हे टॅब्युलर फॉर्ममध्ये, ह्याच्या आधी पण आपले तसे प्रॉब्लेम झालेले आहेत. ह्या XIच्या व्हॅल्यू आहेत आणि ह्या त्याच्या रिस्पेक्टिव्ह PIच्या व्हॅल्यू आहेत. XI PI काढायचं आणि XI² PI, म्हणजे ह्या XI PIला परत एक वेळेस XIनं मल्टिप्लाय केलं की XI² PI मिळतो आपल्याला माहिती आहे, आणि ह्या दोघांची ॲडिशन करायची. तर ह्या XI आणि PIच्या व्हॅल्यू सगळ्या लिहिल्या. XI PI म्हणजे हे 14 × 2, इथं भागाकार करायचंच नाही, जरी जात असला तरी कुठल्या एखाद्या ठिकाणी मुद्दाहून आपल्याला बेरीज करायला सोपं जातं. 14 × 2 म्हणजे 28/15 आले XI PI, हे 15/15 आलं, हे 16 × 2 32/15 आलं, हे 17 × 3 51/15 आलं, 18 × 1 18/15, 38/15, 60/15 आणि 21/15. ह्यांची ॲडिशन केली तर ती आली 263/15 XI PI. ॲडिशन करायला आपल्याला सोपं जातं. हे डिनॉमिनेटरचा 15 विचारात न घेता फक्त न्यूमरेटरची ॲडिशन करून घ्यायची, ती येणार आहे 263
आणि ह्या सगळ्यांचा डिनॉमिनेटर 15 आहे म्हणून तो लिहून टाकला. XI स्क्वेअर PI करायचं आहे, म्हणजे ह्या XI PIला परत XIनं मल्टिप्लाय केले की XI स्क्वेअर PI येईल. हे कॅल्क्युलेशन मी काळजीपूर्वक केलेले, तुम्ही सुद्धा करून बघा. बहुतेक तर चुकलेलं नाही, एखाद्या वेळेस चुकलं असं सांगू शकत नाही. 14 × 28 392 आलं. 15 स्क्वेअर आहे माहिती आपल्याला 225. 16 32 512 आले. 17 51 867 आले. 18 324 त्याचा स्क्वेअरच आहे. 19 38 722 20 60 1200 आणि 21 त्याचा स्क्वेअर 441 अपॉन 15 प्रत्येक ठिकाणी आहे. आणि मग ह्याची जरा व्यवस्थित काळजीपूर्वक जर ॲडिशन केली तर ती 4683 आली डिवायडेड बाय 15. हा झाला XI स्क्वेअर PI. तर आपल्याला E(x) चा फॉर्म्युला माहिती आहे. काय असतो तो फॉर्म्युला? समेशन XI PI. आता ही समेशन XI PI तुमच्याजवळ रेडी आहे, ती आहे 263/15. आता ह्याला डिवाइड तुम्ही करू शकता. 15 जर त्याला डिवाइड केलं, 15 1 15 11 उरले, 13 झाले, 15 ते 105, 8 उरले, 15 5 75 आणि 15 3 45, 5 उरले होते, 15 3 45, 2 डेसिमलपर्यंत आपण काढला. त्यानंतर व्हेरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, समेशन XI स्क्वेअर PI असतो मायनस समेशन XI PIचा स्क्वेअर. मग ही XI स्क्वेअर PI आपल्या जो रेडी आहे ती आहे 4683 डिवायडेड बाय 15 मायनस समेशन XI PI 17.53 आहे, त्याचा स्क्वेअर करायचा. इथं मी यूज लॉग टेबल असं लिहिलेलं आहे पहा. याचा स्क्वेअर करण्यासाठी लॉग टेबलमध्ये शेवटी स्क्वेअरचा एक कॉलम असतो. 17चा 53मध्ये लॉग बघायचा म्हणजे स्क्वेअर बघायचा. लक्षात? तो मिळेल तुम्हाला 307.3 लक्षात. आणि ह्याचे भागाकार करून टाकू शकता. 15चा पाडा सहज येतो, नसेल येत तर पुन्हा तुम्हाला लॉग टेबल वापरत असावं लागेल. हा 312.2 आला आणि हे 307.3 यांची सबस्ट्रॅक्शन करा, ती आली 4.9. लक्षात? हे 3 9 12, हातचा 1 7 आणि 8 आणि 4 12, हातचा 1 1 1 गेलं 0, 3 3 गेले 0, म्हणजे 4.9 हा आला व्हॅरियन्स. एसडीला परत एकदा तुम्हाला लॉग टेबल घेता येतो. 4.9चा स्क्वेअर रूट लॉग टेबलमध्ये बघा 2.21 मिळून जाईल, म्हणजे एसडी मिळाला तुम्हाला 2.21. शेवटचा चॅप्टरमधला हा 16th प्रॉब्लेम. इन अ मीटिंग 70% मेंबर्स फेवर्स, म्हणजे एक कुठला तरी एक त्यांचे हे आहे, त्याच्यामध्ये त्यांनी चेक केलं किती जण त्याला फेवर्स आहेत, म्हणजे पाठिंबा देत आहेत. एखादं समजा गोष्ट असेल, विधेयक असेल काहीतरी, आहे का, आणि किती जण त्याला अपोज करत आहेत. तर 70% जणांनी त्याला काय केलं, फेवरमधून वोट दिले आणि 30% जणांनी काय केलेले, अपोज केलेले. अ प्रपोजल कुठलं तरी. त्याच्यातला एक मेंबर सिलेक्ट केला. अ मेंबर इज सिलेक्टेड ॲट रँडम अँड वी टेक x इज इक्वल टू 0 इफ ही अपोज्ड. म्हणजे त्या पर्सननं जर अपोज केलं तर x इज इक्वल टू 0 घ्यायचा आणि त्या पर्सननं जर फेवरमध्ये वोट दिलं तर x इज इक्वल टू 1 द्यायचा. फाइंड E(x) अँड V(x). आता एक्सच्या दोनच व्हॅल्यू आहेत आपल्याला माहिती. एक्सच्या किती व्हॅल्यू आहेत? 2. एक तर 0 आणि दुसरी 1. x इज इक्वल टू 0चा अर्थ काय आहे? पर्सन किंवा प्रोबॅबिलिटी ऑफ अपोज्ड. अपोज केलेली प्रोबॅबिलिटी. अपोज केलेली प्रोबॅबिलिटी किती आहे आपल्याजवळ? 30% आहे. ती आहे 30%. पर्सेंटला नॅशनलमध्ये कन्व्हर्शन करायचं नंबरमध्ये तर 30/100 असतं, म्हणजे झालं 30%. हे 30%ला 100 नाही तर 30ला डिवाइड केलं, 2 डेसिमल मागे सरकायचे, 1 2 म्हणजे 0.3 आले. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 0 आली 0.3. प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1 म्हणजे काय? फेवरमध्ये व्होटिंग केलं ज्यांनी, त्याची प्रोबॅबिलिटी P ऑफ फेवर ती आहे 70%. 70% म्हणजे 70/100 आलं. 100 परत डिवाइड करा, 2 डेसिमल मागे घ्या, 0.7 आलं. म्हणजे ती प्रोबॅबिलिटी आपल्याला आलं 0.7. आपल्याला माहिती E(x) काय असतं? XI/PI. तर ते न लिहिता त्याची पुन्हा XI/PI लिहा, तर डायरेक्ट x इंटू त्याची प्रॉबिलिटी तुम्ही इथं फार तर लिहू शकता, आहे की नाही.
एक्स इंटू प्रॉबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 प्लस एक्स इज इक्वल टू 1 इथं आहे तिथे एक्स आय पी आहे. तर पहिल्यांदा एक्स इज इक्वल टू 0 आहे, त्याची प्रॉबिलिटी आहे 0.3. दुसऱ्यांदा एक्स इज इक्वल टू 1 आहे, त्याची प्रॉबिलिटी 0.7. या 0मुळे हे सगळं 0 झालं आणि 1 मल्टिप्लाय करायचं म्हणजे 0.7, म्हणजे ई ऑफ एक्स काय आला 0.7. व्हेरियन्स काढण्यासाठी समेशन एक्स आय स्क्वेअर पी आय लागतो, तो आधी काढून घेतला. एक्स आय स्क्वेअर म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 आहे, 0चा स्क्वेअर त्याची प्रॉबिलिटी 0.3 प्लस 1 दुसरी व्हॅल्यू त्याचा स्क्वेअर 0.7. ह्या 0मुळे हे सगळंच परत 0 झालं आणि 1 स्क्वेअर असल्यामुळे परत हे 0.7च आलं, म्हणजे समेशन एक्स आय स्क्वेअर पी आय हा 0.7च मिळाला. इथं तुम्ही फार फार तर घेऊ शकता समेशन एक्स आय पी आय आणि मग हे लिहा, म्हणजे तुम्हाला थोडंसं अजून लक्षात येईल. तर व्हेरियन्स ऑफ एक्स काय असतो फॉर्म्युला आपल्याजवळ ई ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे समेशन एक्स आय स्क्वेअर पी आय मायनस ई ऑफ एक्सचा स्क्वेअर. हाच झाला समेशन एक्स आय स्क्वेअर पी आय आणि हा तुम्हाला रेडी आहे 0.7 त्याचा स्क्वेअर. हे सुद्धा तुमच्या जो रेडी आपण काढलेले ते पण 0.7च आहे. याचा स्क्वेअर केला 0.7चा तर ते आला 0.49. स्क्वेअर करताना एक डेसिमलचा 2 होतात माहिती. इथं मुद्दाम मी हे 0.7ला 0.70 केलं, याची सबस्ट्रॅक्शन तुम्हाला करता यावी व्यवस्थित म्हणून. आणि मग ह्या 0.70मधून 0.49 मायनस केले 0.21 आले. हा झाला व्हॅरियन्स. ई ऑफ एक्स आला 0.7 आणि व्हॅरियन्स आला 0.21. ठीक आहे, हा आपला चॅप्टर इथं संपला. नेक्स्ट ह्याला एक टेस्ट घेतली जाईल आणि त्याच्या पुढच्या चॅप्टरला मग बायनोमियल थेरम आणि मग शेवटी LPP एक शिल्लक राहिलेला तो घेतला जाईल. ठीक आहे, थांबू आज.